हाय हॅलो नमस्कार, वैशालीज किचन होममध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी घेतलं आहे हे छोटे 2 वाटी रवा घेतला आहे, बारीक घेतला आहे. तुम्ही कुठला बी घेऊ शकता, मोठा बारीक. तर ह्याला आता कढईमध्ये टाकून मस्त असा लालसर भाजून घ्यायचा आहे रव्याला. तर चला आता मस्त असा लालसर भाजून घेऊया रवा. बघा, रवा थोडासा भाजत आला की त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया. परत थोडा वेळ अजून असंच ह्याला तेलात भाजून घेऊया रव्याला. बघा, हलका सोनेरी कलर रव्याला आलेला आहे. तर चला आता ह्याला आपण खाली उतरून एका प्लेटमध्ये काढून ठेव हा रवा. बघा कसं. चला आता रवा आपण प्लेटमध्ये काढूया. बघा, रवा आता आपण प्लेटमध्ये काढला आहे. आता उपीटसाठी लागणारं साहित्य बघूया काय काय लागणार आहे. बघा, आता साहित्य तुम्हाला उपीटला थोडा कढीपत्ता घेतला आहे, हिरवी मिरची चिरून घेतली आहे, टमाटर घेतलेत 2 छोटे छोटे, 2 कांदे घेतलेत छोटे छोटे चिरून, थोडं भाजलेली शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे चिरून. चला तर मग उपीट बनवायला सुरुवात करूया. आता ह्याच कढईत रवा भाजला होता, त्याच कढईत आपण 2 चमचे तेल टाकूया. बघा, तेल गरम झालंय. आता आपण ह्याच्यात 1 चमचा मोहरी टाकू, 1 चमचा जिरा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ह्याला आता मस्त भाजून घेऊ कांद्याला. बघा, कांदा आपला थोडासा भाजला आहे. कच्चे शेंगदाणे घेतले असतील तर तुम्ही कांदा भाजताना त्याच्याबरोबर शेंगदाणे पण टाका, पण मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्यामुळं मी नंतर थोड्या वेळाने टाकणार आहे शेंगदाणे. आता आपण ह्याच्यात टाकूया कढीपत्ता. आता टाकूया शेंगदाणे. आता टाकणार बारीक चिरलेला टमाटर टाकूया. टमाटर जास्त तेलात नाही भाजले तरी चालेल, कारण उपीटमध्ये असं थोडंसं कच्चं टमाटरच चांगलं लागतं. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडीशी नंतर टाकणार आहोत कोथिंबीर. आता ह्याच्यात आपण पाणी ओतूया. आता आपण 2 वाटी रवा घेतला आहे, तर ह्याच्यात रवा बारीक असेल तर 3 वाटी पाणी भरपूर आहे, रवा मोठा असेल तर वाटीने 4 वाट्या पाणी टाकायचं. तर मी ते 3 वाट्या पाणी टाकते, बारीक रवा आहे त्याच्यामुळं. टेस्टनुसार मीठ टाकू आपण. आता ह्याला चांगली उकळी येऊ देऊया. आता ह्या पाण्याला थोड्या वेळ उकळी आली की आपण भाजलेल्या रवा ह्याच्यात टाकून देऊ. बघा, तुम्हाला पिवळं उपीट आवडत असेल तर तुम्ही कांदा भाजताना थोडी हळद टाका. आम्ही पांढरंच उपीट बनवतो, पांढरं खूप छान लागतं उपीट, त्यामुळे मी हळद टाकलेली नाही. जर तुम्हाला पिवळं आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडीशी हळद टाकू शकता. चला, आता उकळी आली पाण्याला, आपण हा भाजलेला रवा ह्याच्यात टाकू. बघा, आता असं झालं आहे आपलं उपीट. थोड्या वेळ बारीक गॅस करून असंच उपीटला थोडं झाकण ठेवून वाफलू देऊ आपण.
खूप छान लागतं हे उपीट. थोड्या वेळेस ह्याच्यावर झाकलू देऊ 1-2 मिनटं. आता झाकण ठेवू ह्याच्यावर आणि 1-2 मिनटं वाफलू देऊ ह्याला. बघा 2 मिनटं झाले. आता झाकण काढू आपण. तर आपलं उपीट तयार आहे. जी राहिलेली कोथिंबीर होती आपण थोडीशी ठेवलेली, ते आता आपण ह्याच्यात टाकूया. ह्याला मस्त हलवून चला आता प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. बघा आपलं गरमागरम उपीट तयार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप छान लागतं हे उपीट. एकदा बनवून नक्की बघा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.